नमस्कार, मी आसावरी दसवडकर. आज तुम्ही हे जे एक्झिबिशन बघताय हे एक्झिबिशन मराठवाडा मित्रमंडळ स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईन या स्टुडंट्सच्या कामाचं आपण एक्झिबिशन इथे लावलेलं आहे बालगंधर्व कला दालनमध्ये. हे एक्झिबिशन ठेवण्यामागचं कारण असं आहे की मुलांनी जे काही काम केलेलं आहे तर त्यांना या कामात आणखी पुढे जाऊन मोटिवेशन मिळावं आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते कुठेतरी डिस्प्ले झालं तर मुलांना आणखी जास्त उत्साह यावा कामामध्ये, म्हणून आम्ही हे एक्झिबिशन इथे ठेवलेलं आहे. आणि मी आसावरी दसवडकर, गेली 17 वर्ष मी मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजमध्ये इंटिरियर डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. बेसिकली हा जो 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे याच्यामध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असे 2 टाईपचे प्रोजेक्ट्स आम्ही इथे त्यांना शिकवतो. तर Hello, my name is Mifra Khan and I'm a student in MMSID. I'm currently in first year, second semester. So you can see this is the design I've created. This is the master plan. That's the theme I've taken, French contemporary. वो वहाँ mood board है और reference लिया है and ये main concept है और इसके ही through मैंने ये सब बनाया है. और ये दोनों kids bedroom के views है. ये जो यहाँ है इनका ही व्यू लिया है, दोनों रेंडर किया है और ये हैंड रेंडर्ड है. एंड ये सेकेंड सेमेस्टर का सबमिशन है. थैंक यू. उसने बहुत हेल्प की है, बहुत रीडू भी मिला है बट आफ्टर ऑल दिस मैंने कंप्लीट कर लिया. एंड बेस्ट हेल्प तो सिर्फ टीचर्स का ही सपोर्ट मिला है. आइडियाज तो बहुत लगे हैं, 1 दिन 2 दिन पूरा सिर्फ आइडियाज ढूंढने में लग जाते हैं एंड देन फिर जाके मेन ये मिला. देन आई हैव क्रिएटेड दिस. डिजाइनिंग में बचपन से ही बहुत क्रिएटिव हूँ तो उस हिसाब से डिजाइन तो आती रहती है, बहुत सारे आइडियाज आते हैं एंड देन एक साथ क्रिएट करने में लगता है. थैंक यू. गुड आफ्टरनून. माझं नाव सार्थक सराफ. मी याच मराठवाडा मित्रमंडळ स्कूल ऑफ इंटिरियर कॉलेजचा एक स्टुडंट आहे. तर आज मी इथे एक्झिबिशन बघायला आलो होतो. तर 2022 आणि 23चा माझा इयर पास आउट आहे. तर तेव्हाचा मी जेवढा आत्तापर्यंत इथं बघतोय तर भरपूर काही चेंजेस झालेले आहेत. पण आधी पण तेवढंच डिटेल्ड शिक्षण होतं आणि आता पण तेवढंच आहे. पण पर्सनल अटेन्शन वगैरे आधी सारखंच भेटतं आणि शीटची क्वालिटी वगैरे पण तशीच छान असते. टीचर्स वगैरे पण भरपूर फ्रेंडली वगैरे असतात, म्हणून अजूनही आल्यावर पण तेवढ्याच नीट एक्सप्लेन करतात. काय अडल्यावर असं नाही की पासआउट झाल्यावर एक्सप्लेन नाही करणार, अजूनही करतात. काही डाऊट असल्यावर फोन केले की विचारतात आणि त्यानुसार सगळं सांगतात. माझं नाव प्रतीक्षा आणि मी MMSIDच्या फर्स्ट इयर इंटिरियर डिझायनिंगसाठी आहे. सो आज आमचं एक्झिबिशन आहे इथे. सो डिस्प्ले केलेलं जे आहेत ते डिझाईनचे प्रिन्सिपल्स आणि एलिमेंट्स आहेत. सो इकडे कलर स्कीम आहेत ही व्हेरियस कलर स्कीम्स कसे आपण इंटिरियर मध्ये प्लेस करू शकतो. सपोज डबल कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम्स किंवा वॉर्म कलर्स, कूल कलर्स, त्याचं सगळं रिप्रेझेंटेशन इथे दिलेलं आहे. परत हे जे आहे ते थीम आणि कन्सेप्टचं मिनिंग एक्सप्लेन केलेलं आहे, कसे आपण यूज करू शकतो थीम्स आणि कन्सेप्ट्स. Myself Nafis Sheikh and I am a lecturer faculty at MMSID. ये हमारा एग्जीबिशन है परसेप्शंस. हर साल हम लोग कंडक्ट करते हैं जिसमें बच्चों का जो काम रहता है, स्टूडेंट्स प्रेजेंट स्टूडेंट्स का काम, एकेडमिक वर्क और उसके साथ में उनका जो आर्ट वर्क रहेगा. हर बच्चे में अपनी एक अलग अलग खासियत होती है. कोई स्केचिंग करता है, पेंटिंग करता है, स्कल्पटिंग करता है, तो उसका भी हम लोग डिस्प्ले करते हैं. तो जो मेरे नमस्कार, मी सोनाली सुरेश पाटील, मराठवाडा मित्रमंडळ स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन मध्ये
पहिल्या वर्ष शिकत आहे. त्यामध्ये इकडे ह्या साईडला आपण ह्या पॅनलवरती आपण इन डिटेलमध्ये कुठले प्लाय यूज केले जातात, बॅक साईडचा प्लाय कुठला यूज केला जातो, फ्रंट साईडचा प्लाय कुठला यूज केला जातो, साईड प्लाय कुठला यूज केला जातो, त्याचबरोबर त्याला हिंजेस कुठले यूज केले जातात, जॉइनरी कुठल्या कुठल्या असतात, लेंथिंग जॉईन, वाइंडिंग जॉईन ह्या वेगवेगळ्या जॉइनरी यूज केले जातात. आणि ह्याच डिटेल पूर्ण आम्ही वर्करना दिल्यानंतरच ते परत नंतर फर्निचर अप्लाय करू शकतात. त्यामुळे हे डिटेल्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स हा बेस आहे इंटेरियर डिझाईन मध्ये, की ह्याच्यानंतरच आम्ही नंतर पुढे हा ड्रॉइंग वरतीच डिटेलमध्ये वर्कर काम करून ते नंतर अप्लाय केले जातं फर्निचर वरती. सो अशा प्रकारे हे आमचं एक्झिबिशन होत आहे. थँक्यू.